ठाणे विधान परिषदेमधून बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता सगळ्यात मोठी घडामोड समोर आली आहे। शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांनी आज बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली। रवींद्र फाटक यांच्या जागी उमेदवार म्हणून बवियाचे क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते। या दरम्यान रवींद्र फाटक यांनी ठाकूर पिता पुत्रांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आलं। मी असेल पाटील साहेबांनी असेल आम्ही बघितलं की वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व हे आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही। मग क्षितिजचे असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल आणि चांगल्या भावनेने जर रवी फाटकांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर चांगलं आहे ना। तुम्ही त्याच्यामध्ये का म्हणजे मी आता जे बघितलं आज सकाळी त्याच्यामध्ये असं म्हटलं की बहुजन विकास आघाडी काहीतरी शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे। हे आमच्या दृष्टीचे फार मोठे विषय आहेत आणि याच्यावर सन्मानाने एकनाथ शिंदे साहेबच बोलू शकतात।